संविधान दिनानिमित्त आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल कोकम ठाणे येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधान दिनाचं महत्त्व समजावून देत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे। कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी भाषणांनी झाली। आगळी गिरिजा आणि गांधी कोंबल यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती, त्यामागील विचारसरणी तसेच नागरिक म्हणून आपली जबाबदारी यावर प्रकाश टाकणारी प्रेरणादायी भाषणं दिली। या प्रसंगी देसाई सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचं महत्त्व अत्यंत सोप्या व परिणामकारक शब्दात समजावून सांगितलं। त्यांनी भारतीय संविधानाची रचना, त्याची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, कर्तव्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीमध्ये योगदान यावर मार्गदर्शन केलं। संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नसून देशातील लोकशाहीचा पाया आहे। नागरिकांच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्याचं ते साधन आहे। सामाजिक समता, न्याय आणि बंधुता यावर दिशा देणारं तत्त्वज्ञान यावर त्यांनी विशेष भर दिला। कार्यक्रमाचा प्रमुख भाग म्हणजे संविधानाची शपथ। सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी एकत्र येऊन भारताच्या संविधानाचं प्रास्ताविक पठण केलं आणि देशाच्या संविधानिक मूल्याची जपवणूक करण्याची शपथ घेतली। विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, जबाबदारीची भावना आणि संविधानाबद्दल आदर निर्माण होण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला। संविधानाचं महत्त्व सांगताना 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान स्वीकारण्यात आलं। या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी संविधान दिन साजरा केला जातो। लोकशाही मूल्यांची रुजवण करणं आणि संविधान निर्मात्यांच्या कार्याला आदर अर्पण करणं, शाळेमध्ये आयोजित केलेले उपक्रम विद्यार्थी घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल येजा विभागामध्ये हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर संविधानिक मूल्यांची ठसठशीत छाप उमटवणारा ठरला आहे। शाळेच्या परिसरात दिवसभर संविधान दिनाचा उत्साह दिसून आलाय। या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना प्राचार्य श्रीमान नितीन सोनवणे सर यांचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं असून संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाण।